आम्हाला काही भनक नाही पडली आणि त्यांच्या घरच्या लोकांना, सगळ्या लोकांना, त्यांच्या घरच्याला, आईला, वडीलला, भावाचा खास मित्र आहे त्याची आत्या रेणू मित्तल, नरेंद्र मित्तल, प्रवीण बशेश्वर गोयल, साहिल प्रवीण गोयल, पूजा गोयल आणि अजून बाकीचे 2-3 घर आहेत गोयलचे जे आमचे मित्र आहेत. 30-35 वर्षापासून आज रिलेशन आहेत. पूर्ण संपूर्ण फॅमिलीला होती. पण कुणीही आम्हाला कल्पना दिली नाही की ही मुलगी असं आहे, जे अफेअर आहे या मुलासोबत. कोणी सांगितलं नाही. त्यांनी प्रपोजल दिलं. त्यांनी आमच्या नेहरू मित्तल आणि नरेंद्र मित्तलनी मागं लागले आणि तेव्हा ते जमलं. आम्हाला काही कल्पना नाही याच्यात असा घात होईल म्हणून. एकूणच ज्या प्रकारे म्हणजे एका मोक्काचा जसं गुन्हा करण्यात येतो की त्या संयुक्त सगळ्यांचा समावेश असतो, असं काही जवळच्या नातेवाईकांनी पण तुमची फसवणूक केली काय? सगळ्या 100% त्यांच्या मृत्यूला हे सगळे कारणीभूत आहेत का? 100% कारणीभूत आहेत. माझी देवाला आणि माननीय मुख्यमंत्र्याला हेच प्रार्थना आहे, हे जे जे दोषी आहेत त्यांना कडक ते कडक त्यांना सजा भेटायला पाहिजे. सर्व आरोपी, लेडीज असो जेंट्स असो, ह्या आरोपीमध्ये काही त्यांचे गोयल परिवारमध्ये काही मोठे लोक आहेत. ते म्हणतात आमचे नगरसेवक दोस्त आहेत, आमचे हे दोस्त आहेत. त्यांचे काही जणांचे फोन बी आलते. तर ह्या न्यायाच्या समोर कुणी मध्ये येऊ नये आणि माझ्या लेकराच्या आत्माला शांती भेटावी आणि सर्व दोषींना कडक ते कडक कारवाई, फाशीची सजा द्यावी. काही दिवसांनाच लग्न होतं, त्याच्या अगोदर घटलं. जर त्यांना लग्न मुलीला करायचं नव्हतं तर कॅन्सल करायचं. मुलगा माझा गेला, कोण भरपाई करणार आहे सर? 25 वर्षाचा मुलगा. एकूणच अत्यंत दुर्दैवी घटना तुमच्या कुटुंबियांसोबत घडली आहे. मात्र अशा प्रकारची घटना इतरांसोबत घडू नये किंवा ह्या घटनेचा जो निकाल आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी काही मागणी कराल का? 100% सर. माननीय मुख्यमंत्र्याला हेच प्रार्थना आहे की फास्ट ट्रॅक ताबडतोब निकाल करून ताबडतोब दोषींना फाशीची सजा द्यावी, म्हणजे न्याय भेटल आणि पुढे असले प्रकरण व्हायचे थोडे कमी होतील.